This is Gurhadpani, a remote village located on the hills. It is a small border town in Maharashtra, located near Madhya Pradesh. The village is a home to a tribal population of around 700 to 800 people from Paura community. The roads here go through valleys, connecting far villages like Thuanpani and Nishanpani, scattered across the region. This is the state of Jilla Parishad schools here. The youth of Gurhadpani are deprived of their basic right to education. Some schools remain shut, and others have been under construction for years. However, the villagers have begun to recognize the importance of education. शाळेची परिस्थिती असं आहे की मुलांना क ख 1 2 ते 10 पर्यंत आपलं ये नाही येत आहे. क ख पण नाही येत आहे आणि 1 2 10 पर्यंत नाही येत आहे मुलांना. तर आमची अशी अपेक्षा आहे की मुलांना थोडं त्यांचं नाव किंवा गावाचं नाव किंवा आई वडिलांचं नाव, नातेवाईकांचं नाव आपलं वाचायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. In Thuanpani, residents are aware of how critical education is for their children's future. Migration poses another significant challenge in search of better living conditions. Families from here often migrate to neighboring states like Madhya Pradesh and Gujarat. लक्ष्मी रामा पावरा. चौथी. हो. कशावर येते? गाडी. कोण घेऊन येतं काय? सर. जेव्हा मी सुरुवातीला आलो तेव्हा लक्ष्मी रामा पावरा ही इयत्ता 4थीची मुलगी विषयी मला ज्यांनी चार्ज दिला होता ठाकरे सरांनी त्यांच्याविषयी ऐकलं होतं. त्या मुलीविषयी त्यांनी सांगितलं की 2-2.5 किलोमीटरवर त्या पोरीला स्वतः घेऊन यावं लागतं आणि स्वतः पोचवावं लागतं, म्हणजे रोडवरच आहे, मेन रोडवर. मग त्याप्रमाणे मी सुरुवातीलाच तिला घेऊन जातो. सुरुवातीला मला उत्सुकता होती, ती 4थीची मुली नेमकी तिला वाचता येते का किंवा गणिती क्रिया येते का हे मला जाणून घ्यायचं होतं. मग मी सहज तिला 2-3 बेरीज वजाबाकी सोडवायला दिल्या. बेरीज वजाबाकी सोडवल्या. गुणाकार भागाकार दिलं तेव्हा थोडंसं तिला काही जमलं नाही. मग मी गुणाकार भागाकारवर फोकस केला आणि काही दिवसांनी मस्तपैकी गुणाकार भागाकार देखील ती करू लागली. आणि मग मी रोज तिला घेऊन येतो, त्याच्यामुळे तिला यायला जायलाही काही प्रॉब्लेम नाही. A shocking revelation from villagers highlights a rising issue in the Jilla Parishad schools. Most of the teachers appointed by the government show up only once in a week.
शिक्षक आहेत तर गुराडपाणीमध्ये फक्त गुराडपाणीमध्ये शिक्षक येतात. ग्रामपंचायत आता लिसाणपाणी आहे, तिथं महिन्यात एक फेरी असते. थुवानपाणीला पण असं महिन्याची एक फेरी असते आठवड्यातून. तर आपलं तिकडं मेंढा बलडे आहे, अजून साकडीपाडा आहे. असं या ग्रामपंचायतला 11 पाडा आहे, त्याच्यात 10 मास्तर असेल. 10 मास्तरमधून 2-3 मास्तर चांगलं काम करत आहे, नाहीतर दुसरं महिन्याचं एकदा येतात, डायरेक्ट पगारच घेतात. असं आहे. सांगायचं तर आमची मीटिंग होती असं म्हणून देतात. हां, महिन्यातून एकदा येतात, नाहीतर काही 2 महिन्यात पण येतात. असं आहे. तक्रार करतात तर ते डायरेक्ट 2-एकदा तक्रार केलेले आहे. तर व्हिडिओ काढून टाकायचे, व्हिडिओ पण टाकलेले आहे. तर त्याच्या समोर जाणार असं म्हणून देतात. पण इथं 2 तक्रार केले तर जास्तीत जास्त 2-4 दिवस, 8 दिवस काम करतात. नंतरपासून ते सवय आहे त्यांना राहायची. In Thuwanpani, a new school building has been under construction since 2022. Yet the project remains incomplete, making the future of innocent children uncertain. अजून त्यांचं काही नाही. निशाणपाणी आणि थोवाणपाणी आणि प्रधानदेवी तिथं काही व्यवस्था अजून नाही. असं आहे. अंगणवाडी आहे, काय जिल्हा परिषदेच्या शाळा सर आहेत, बाकी अजून व्यवस्था झाली नाही. पायी यावं लागतं, पायी जावं लागतं. नाही असं काय नाही, शेतीचं काम, मजुरीला जातात, गुजरातकडे जातात, पुण्याकडे जातात. रस्त्यांसाठी आता दिलेला आहे, आला का नाही आला आम्हाला काही माहिती नाही. मंजूर झाला की नाही झाला असं. A series of broken promises and delays have pushed the youth into deeper misery. Despite these challenges, the villagers remain determined and hopeful. They continue their fight, believing that one day the situation will improve and the children will have access to education they deserve. शिक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे शिक्षण झालं तरच इथं टिकणार, नाही तर काय टिकणार इथं. हिशोब किताब यायला पाहिजे त्याला. शेती कामाबद्दल टेक्निक, आता औषधी कोणती आणायचं, खत कोणतं, खतामध्ये आज हे युरियामध्ये हे काय आहे, त्याच्यात अजून दुसरं खत तयार करायचं, रासायनिक खत तयार करायचं. असं शिकलेले मुलं चांगलं करणार. ते अनपढ आहे तर त्यांना एवढं नाही, शेणखतच टाकतात फक्त, दुसरं नॉलेज नाही असतं त्यांना. असं जरी तुम्हाला शेती करायची तरी शिक्षण महत्त्वाचं. शिक्षण आहे, शेतीमध्ये पण शिक्षण आहे. 10वी-12वी पर्यंत झाल्यानंतर शेती केली तरी चालेल. 8वी पर्यंत शिकले तरी भरपूर शेती करू शकतात. पण डायरेक्ट अनपढ राहिलं तर त्याला मार्केटमध्ये घेऊन गेलं तर ते किती क्विंटलचे पैसे दिले ते पण बरोबर हिसाब करता, पण यायला पाहिजे त्यांना.